नमस्कार शेतकरी बंधूंनो, ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला आता आपण जाणून घेऊया. मंडळी, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार द्यावा. नवीन फळबाग लागवडीसाठी रोपं किंवा कलम तसंच भात बियाण्याच्या उपलब्धतेसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील बियाणे विभागाशी 8275013396 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 8275013396. मंडळी, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी भात शेतीतील बांधांची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करावं. तसंच बांध तणमुक्त राहण्यासाठी नियमित स्वच्छता आणि तण नियंत्रणाची कामं करावीत. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणं, खतं, शेणखत, कीडनाशकं इत्यादी आवश्यक कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया भात पिकाविषयी. खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हामध्ये तापू द्यावी. यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण व्हायला मदत होते. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसंच 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यांची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्यांची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. आता नागली पिकाविषयी. नागली आणि वरी पिकाच्या रोपवाटिकेसाठी निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. निवडलेल्या क्षेत्रावर नांगरणी करून जमीन तयार करावी. जमिनीत प्रतिगुंठा क्षेत्राला 250 किलो कुजलेलं शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी तळाशी 120 सेंटीमीटर आणि पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.